तर बघा आईनी आता आलूचं कान सोलायला लावलंय. ते शिजत ठेवलं तर. आणि याच्यामध्ये काय टाकायचं? मांदिली ना बोंबील? मांदेली टाकू. विसान टाकल्या बरा लागत. तर आज आलूची कांद आणि मांदिली बोंबील मिक्स त्याच्यामध्ये ना का. आता रेसिपी बनवू बघा. ते त्याच्यातनं विसान टाकल्यावर चांगलं लागत. तर शिजत ठेवलं तर हे हो एक वेळा केलं ना तर ते शिजेल ना होतं. बाबे ना करू ना तुम्हा पटापट होत ते चोखलून. आज बाबू वगैरे सगळं गेलं वाटतं घरी. दुपार पण झाली. पाहिली वाटत जिथं तू पण ठिकाणावर नाही राहस ना. तर मला इकडे आलो का जरा फिरायला लागतं गावात. त्याच्यामुळे आई ओरडते मला का तू ठिकाणावर नसतास इकडे. न तू येशी कामासाठी ये ना तू तिकडे जास ना आम्ही वाट पाहून राहायचा तुझी. तर तू आणि बघा आमचे पाहुणे आले. मामाची मुलगी मोनू न ग मोनू. तर आली मला मारायला लागली. बघा कशी काय ओरडतेस मला मोनू. लपायला लागली इथं. काय ग मोनू पाहुणे कधी आले? तू किती दिवस झालं? आता कधी? तर बघा मोनू काय बोलते. 5 दिवस झाला असा बोलतय काहीतरी. बरोबर वाजून बोलता. तर चला आता आईला जरा कान साफ करून ठेवतो. इथं भाऊ बघा उभा राहून बघायला लागलाय. पण आई बोलते कोण मदत करायला नाही. पण काय मदत करायला बघत नाही तो. पण आता पहिला मदत करायचा. पण आता शेतावरशी थकून म्हणजे कधी झालाय 2-3 तास झालं आम्ही सोबत परत गेलं तर तिकडं होतास. तर बघा आता आई पण मोठ्या भावाची साईड घ्यायला लागली. लगेच माझी साईड सोडून दिली. तुला सांगला का मोटर ताणायची हे ती परत त्या आणली परत टाकली आत. तर आता मला जायचं आहे बियाणा लावायला. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ ना. तू परत गेलास तर टाइमच करून आलास ना. तर मला तिकडे पण काम करायचं होता. एकाला बियाणा दादाला द्यायचा होता ऑर्डर करून म्हणून. आता तो जेवणाचा टाइम निघून गेला आहे. तर चला आता कान साफ करून घेतो मग तुम्हाला दाखवू. बघा फायनली साफ करून झाला भाजी. मांदेली बिंदेली मांदेली नाही अजून साफ करायची. कान साफ करून झालं. साला काढली. आता ही कटिंग करून घेते. तर बघा कसं कटिंग करायला लावलं. शिजवून ना ते कसं लवकर एखादा शिजत नाही शिजत. शिजवला का मग बरा. तिकडे कोंबडी मांदेची खायला लागले. नाही तर मोनू आहे बघा कशी मोनू लाजते. तर चला आता आई कापून घेऊ दे पटापट आईला. नंतर मग मांदेली आपल्याला साफ करताना तुम्हाला दाखवतो. बरोबर ना. बघा आई किती स्पीडने कापते. पटापट पटापट पटापट. ती मुरली लागती ना. मुरली लागती आणि आईला सवय पण ना ती मुरलीची सवय. त्याच्यामुळे मला निसरोट काप आलंच हे. मला सफास कापला ना सवय पडेल तर मी बाजूला. बघा आईनी खजाना काढला आमचा पेटीतून. तर बघा किती मांदिली बिंदिली आहेत इथं. चावी सशिंग घे. तर चला आता कापूस साफ करून घेऊ सगळी मांदिली बांधिली. तर बघा मित्रांनो आता आईनी मांदिली साफ करायला लावली. ते विसान. विसान टाकल्यावर चांगला लागत. विसान टाकलं का ते सुरुंद ना कांद ना बरा लागतात म्हणजे चवीला. म्हणजे विसान तर ते विसानच ते ना बारीक वस्तू. आता सुकट वस्ती ना आपले सुकट सांगू ना. ती मांगेली लोका करडी सांगत. ती करडी नारधी कोलडी सांगत. आता सुकट वस ना ती बरी त्या. पण सुकट घेतली नाही. घेतलेला तिथं खपवली आणि मांदेली तरी टाक खांत पाहू कशी लागत असा. सुकट होते ते पीठ लावून खरं खाय. पीठ लावून असा दोन्ही केला ना संपवला. पीठच जास्ती लावला. सुकटीला पीठच मित्रांनो लावायचा मस्त लागतंय. तर बघा ही मांदेली साफ करायची पद्धत कशी. सगळी भिंगा काढायची त्याची. भिंगा ते आपली कसा तसा नाही. ते कोंबडा पिठलं मी काढून टाकत सगळं साफ करून घ्यायचं एकदम मस्त टकाटक. पाक ना ते त्याचं नाही पोट पण हे अख्खं काढून टाकायचं. ते पोटाला जास्ती काटून ना मांदेल्यांचे तर त्याचे करता.
ना त्याच्या पोटात ते कुहीर राहणार आतडे अशी त्याची ते म्हणजे त्याचा वास येईल मग. तर चला आईने आता मांदिरी बिंदिरी साफ केली मस्त पैकी टकाटक. आता भाजी करू ना. मला तर ती सवय तशी ना. आता हे पोटात त्याची कुहीर राहते ते काढून टाकायचा म्हणजे बरा. तशी चावून खाली तरी काय नाही बस झाले. सेट बघा तिकडे बसून ना बघायला लागलाय. खजान्यात नेऊन ठेवली. खजान्यात परत पेटी ठेवला खजाना आमचा. ठेवला ना तर तो मांजर खातात त्याच्यामुळे तो आमचा वडिलांनी जुने वडिलांपासून सगळे वडील पंजोबा आजोबांपासून आहे तो आमचा खजाना आमचा पेटी. आता बघा आईनी मांदिली बिंदिली सगळी धुवून घेतली. कान ना आता ही डायरेक्ट मस्त तेलावर टाकल. बघा धुवून घेतला सगळा आईनी. कान मांदिली बिंदिली सर्व मी आता ती कांदावर ठेवली. आता आई तेलावर टाकल बरोबर ना. तर चलो आता भाजी तुम्हाला टाकून दाखवतो. तर बघा चूल पेटवलेलं नाही. आता ही चूल पेटवायला लागले. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. व्हिडिओ येत नाही त्याची मागचा कारण तुम्हाला एक दिवशी मी सांगेन का नाही व्हिडिओ येत होतं ते आठवडाभर. मी पण कसा जॉबला जातो ना तर मला जेव्हा टाइम भेटतो तेव्हाच मी येतो घरी. तेव्हा मग मी आमची संस्कृती दाखवायचा प्रयत्न करतो. आपली संस्कृती बरोबर ना काय. मी पण कुठे आई पण कुठे कुठे जाते मग कामासाठी शेतीची वाडे. रविवारी सुट्टी आईला पण संडेला सुट्टी शाळेचा भात बनवते मग असा त्यासाठी व्हिडिओ कधी कधी येत नाही आमची जास्त. ताई चूल फुकायला लागले बघा किती फुकते. आईने आता लसूण ठेचायला लावली. लय महाग लसूण झाले. लसूण फार महाग. 160 रुपये का किती पाव. 160 का किती पाव. 120 इकडे. तर चला फायनली आईने चूल पेटवली. आता फोडणी टाकताना दाखवतो तुम्हाला भाजी टाकताना. चला जरा टोप बघा. फायनली आईने फोडणी दिली. आईने फोडणी दिली आता मस्तपैकी. आणि झाकण पण लगेच ठेवला थोडा वेळ वाफेवर. थोडी वाफर. आणि आता वरून मीठ टाकते. आणि आता उचलवायची ना. आता उचल्यावर मस्त मिक्स करून घेईल. बघा आलूचं कान केलं. आलूचं कान आपले कसं. तर बघा आईने भाजी मिक्स करायला लावली. हे आपले विकत घ्या गेलं ना तर 100 रुपयाला 4 होतीच होती आलूचं कान. नाही तर मोठं ते 50 रुपयाचा 30 रुपयाचा ऐकूच. तर चला आता फायनली आई पाणी भरून नंतर टाकून घेईल थोडा. मग आता भाजी झाली का. आणि आता गरम मसाला पण टाकायला लावला थोडा ना. लगेच टाकून घे. आणि गरम मसाला टाकला लगेच टाकून घेते. आणि भाजी लगेच मित्रांनो शिजेल 5 मिनिटात. कारण की ऑलरेडी आलूचं कान शिजवलेलंच आहे. आणि मच्छी पण भिजवलेली आहे ना. तर पाणी पण टाकला आता डायरेक्ट भाजी झाली की तुम्हाला दाखवतो जेवताना बरोबर ना. तर चला भेटूयात 5-10 मिनिटानंतर. तर बघा आमचा फायनली स्वयंपाक झाला. आता मी जेवण करेल. कशी भाजी झाली तर आईनी कशी दाखव का कशी झाली तर बघा कशी भाजी एकदम आमची आदिवासी लोकांची. काय काय सुरणचं कांद आणि मांदेली ना. सुंदूर नाही आईचा डॉ जरा फंबल झाला. आलू अच्छा हा आलूचं कांद. तर आज मामा पण आलाय जरा बाय आलेली इथे. तर आज बोललो जेवायला थांबा. तर आता बघू मामाला भाजी आवडते का नाही तर. इथे 5 मिनिटं लागत नाही. पण नाही आलं का चहा पिला का गेलं असा चहाची गरजी ते घरात राहणं आहे ना. नाही कामा पण असतात ना त्याच्यामुळं. तर चलो आता आईनी भात भाजी वाढून घेतली. आता मी जेवायला बसतो तर तुम्ही पण या जेवायला. माझे तोंडाला पाण्याला सुरून ती काही कांदाची मला येत नाही पटकन त्याची मुलं जरा काय आलूचे कांद त्याची भाजी. तर मला तशी आमची मी कधी येतो तर मला कधी अशा भाज्या खायला. कारण की आई तर नवीन नवीनच दाखवते भाज्या कधी पण.
तुला ती कुचट भाजी काढून ठेवली ना, आम्हाला तिखट तुझे सांग पोटात दुखत आहे ना. ते व्हिडिओत कशाला ते आता बघा, आईने माझी बात सांगली तुम्हाला मित्रांनो. अशी नाही सांगायला पाहिजे होतं, पण आईला काय लगेच बाता सांगल्या पाहिजेत. अच्छा, आई अशाच असतात तर समजून घ्या तुम्ही पण. सगळ्यांची आई अशाच असतात, त्यांना काय काय सांगायला लागतं. तर चला आता जेवण करून घेतो आम्ही. मामा बसला, आता आम्ही पण जाऊन बसतो जा तिथं सोबतच. चला मग जेवल्यावर भेटू तुम्हाला. तिकडं आईचं अजून जेवायचं आहे. आई तिकडं मटकी वाळत टाकलेली ती करायला लागली. इकडं भाऊ दातातून मांदिली अडकलेली ते काढायला लागलाय काळीने. आणि तिकडं मामाचा पण जेवण झाला, आता त्याला पण सोडतो, मग आम्ही शेतावर जाऊ. बरोबर ना? तर आई तू पण जेवण करून घे बा, तो मी सोडून येत होतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आमचं जेवण झाला, भाजी झाली, आईचा काम मूग मटकी झाली. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय करायला? सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय 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 बाय.